नमस्कार, मी अनघा दोडककर. अश्वत्थामा भाग 33. 5000 वर्षापूर्वीच्या त्या महाभयंकर स्मृतिपटलातून अश्वत्थामा बाहेर आला. त्र्यंबकेश्वरानं जेव्हा त्याला त्याच्या कृत्याची जाणीव करून दिली तेव्हा एवढं गांभीर्य वाटलं नाही, पण स्वतःचंच महाभयंकर अमानुष कृत्य पाहून जेव्हा त्यांनी ती अनुभूती घेतली तेव्हा त्याला स्वतःचीच घृणा, लाज वाटू लागली. भीतीनं तो थरथरू लागला. बराच वेळ सुन्नावस्थेत तो बसून होता. गेल्या 18 दिवस 2 रात्री युद्ध बघणारा अश्वत्थामा हिमालयाकडे निघाला. कुणाच्याही आयुष्यात दुर्योधन येऊ नये, नाहीतर त्याची अवस्था अश्वत्थाम्यासारखीच होईल. प्रचंड विमनस्क मनस्थितीत अश्वत्थामा जात असता त्याला अमेरिकन चॅनलवाले परदेशी लोक त्याचीच वाट पाहत असलेले दिसले. त्यांच्यात महाभारताचा संशोधक रॉजर फिलिप बेकरही होता. युद्धाची भयानक तीव्रता सांगण्या इतका वेळ नव्हता, पण मानव धर्म पालन हा संदेश मात्र तो जरूर देणार होता. 7.5 फूट कलियुगी अश्वत्थामा समोर आला तसा रॉजर बेकर त्याला म्हणाला, "हॅलो मिस्टर अश्वत्थामा, हाऊ आर यू?" अश्वत्थामा उत्तरला, "आय एम फाईन मिस्टर बेकर. हाऊ आर यू?" "आय एम फाईन. माय क्रिएटिव्ह टीम टोल्ड मी दॅट यू आर हिअर. So I brought bottle of oil for you. I am grateful to you." म्हणत अश्वत्थामानं तेलाची बाटली कफनीत ठेवली. रॉजर पुढे म्हणाला, "वी वॉन्ट युअर हेल्प." अश्वत्थामाला दिसलं क्रिएटिव्ह टीमला जागा दाखवण्यासाठी त्याला कॅमेऱ्यात बंद करीत होते. अश्वत्थामा हसून बेकरला म्हणाला, "इट इज नॉट पॉसिबल फॉर यू टू कॅप्चर मी बिकॉज आय एम इमॉर्टल. बट यू कॅन आस्क मी व्हॉट एव्हर यू वॉन्ट." तरी चोरून शूटिंग घेणं सुरूच होतं. बेकर त्याला विचारलं, "हाऊ डू यू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली?" त्यावर अश्वत्थामा म्हणाला, "महाभारताचे निर्माते महर्षी व्यास व भगवान कृष्णाच्या कृपेनं जगातील कोणतीही भाषा अस्खलितपणे बोलू शकतो मी." त्याचं वय विचारल्यावर 5171 वर्षे सांगितल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले. बेकरनं सध्या काय करता असं विचारलं असता तो हसून म्हणाला, "व्यासांनी दिलेल्या दिव्य योगशक्तीमुळे भूतकाळात डोकावून पाहतोय." बेकरनं विचारलं, "पुढे काय करणार?" आत्मविश्वासानं अश्वत्थामा म्हणाला, "सर्वांनी कलियुगात मानवधर्म टिकवून कृष्णाच्या भगवद्गीतेची आणि कर्मयोगाची मी ओळख करून देणार आहे. धर्माचं श्रेष्ठत्व न मानता सर्व धर्म समभाव आणि मनुष्याचं श्रेष्ठत्व सिद्ध केल्यास अर्थ, काम याची प्राप्ती होऊन सर्व जगाला शांती लाभेल." त्याचे विचार ऐकून अमेरिकन विलक्षण भारावून गेले. नंतर त्याला त्यांनी विचारलं की, "तू अश्वत्थामा आहेस हे कशावरून?" अश्वत्थामा म्हणाला, "या क्षणी तुम्हाला महाभारतातील युद्ध दाखवू शकतो, परंतु कृष्णाचा सुरुवातीचा पांचजन्य आणि अर्जुनाचा देवदत्त शंख ऐकून तुम्ही बेशुद्ध पडाल." तरी ते गोरे माघार घ्यायला तयार नव्हते. अश्वत्थाम्यानं मंत्रून मोठं वर्तळ आखून ताकीद दिली, "तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर युद्ध बघत आहात. वर्तुळाबाहेर बिलकुल येऊ नका. काही बरं वाईट घडल्यास मी जबाबदार असणार नाही. अर्थात तुम्ही मात्र मरणार हे नक्की." धन्यवाद.